पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही. त्याहून दशगुणी उंच, पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही. ऐसा चकोट बिकटवाट वहिवाटच नाही. रायगड मुंगीवर चढणार नाही आणि वारा परवानगी शिवाय खाली येणार नाही. इतका बिकट, कैलासा इतकाच पवित्र रायगड. या रायगडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा आणि जाहीर झालं रायगड स्वराज्याची राजधानी. आणि रायगडावरचे 18 कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सुवर्णकार रामजी दत्तो महाराजांसाठी स्वर्ण जडित 32 मणी स्वर्ण सिंहासन घडवू लागला. हे सिंहासन घडवलं जात असतानाच महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज असे आणखी 10 राज्याभिषेक होतील एवढं धन कोशागरात आहे. शून्यातून उभा राहिलेलं स्वराज्य आज किती सामर्थ्यशाली झालं होतं. खरं तर महाराजांनी हे राज्य उभा केलं ते स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून नव्हे, तर इथल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचंय म्हणून.